काय रघुनाथ मोहितांची शाळा वाटली काय ही? वाटेल तसा गोंधळ घालायला? अरे असावरीच्या रूपाने लक्ष्मी आली आपल्या घरात. पदोपदी तिचा अपमान करू नकोस. चंद्रपूरहून मला तुमच्या समारंभाच्या ठिकाणून फक्त इथे आणून सोडण्याकरता बोलवलं होतं. मला आज घरी यायला उशीर होणार आहे. तू बी भारी भल्ला माणूस बाबा. स्वतःच्या भावाला पण नाही सोडते. असावरी तुम्ही आलात आष्टीहून? कशी झाली तुमची ट्रिप? आणि बाबा भेटले तुम्हाला? काय तुम्ही इतक्या लवकर येणारे माहिती असतं तर? चहा हवाय मला. चहा मिळेल? हो मी लगेच. थांबा, तुम्ही इथेच थांबा. आपल्या घरात चहा बनवण्याकरता नोकर आहेत. तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? माझं काय चुकलं का? तुम्हाला वाटतंय असं? असावरी चहा सांगताय ना? सदू सदू चहा आण साहेबांसाठी. चहा साहेबांसाठी. जोरात जोरात. सदू चहा आणि साहेबांसाठी. गुड. अरे धनाजी, तुला विचारायचंच राहिलं. आज तू उद्घाटन केलंस ना, ते कसलं रे? हे पक्षाचं नवं कार्यालय. अरे गेल्या निवडणुकीत हाच तुझा पक्ष होता ना? हे उद्योगपती म्हणून मला बोलावलं बे. पक्षाशी काय संबंध नाही. उद्योगपती म्हणून बोलवायचं आणि त्याच्याकडून भली मोठी देणगी उकळायची, बस. आता कसं मुद्द्याचं बोलला तू बे? तुला कसं कळलं बे? लहान असला ना तरी माझा जावई उद्योगपतीच आहे. ते काय तुले बोलले की नाही? त्याला भले मोठे काम दिले आम्ही. नाही, जावई फारसं काही बोलला नाही, पण सावरी सांगत होती तू निष्कारण तिचे बरेच लाड केलेस ना तेव्हा. निष्कारण आपण कोण ठरवणार आहे? आपल्याला पोरगाच नाही, सून कुठली यायला बे. आणि माई पोट्टी समजून मी तिला काय दिले तर तुझ्या पोटात का दुखते बे? अरे दे दे, तू देणार आणि ती घेणार, मा काय संबंधच नाही. या बाबतीत नाही, दुसऱ्या बाबतीत आहे. कुठल्या रे बाबा? तुझ्या जावेला आम्ही 20-25 कोटीचा मॉल बांधायला देतोय. 20-25 कोटी? 2 कोटी ऍडव्हान्स पण दिले. ते काम नीट करते की नाही तू बघायचं. नाहीतर काय? नाही हे रघुनाथ भाऊ, ते आमचा राजाराम बघून घेईल की. तू कशाला टेन्शन घेते? आमचा राजाराम म्हणजे हातातून गेलेली केस असं खेचून आणणारा घडी आहे. बघून गेला तो तुझे जावायला. घे म्हणाव, घे, बघून घे. आता माझी पोट्टी ती तुझी पोट्टी, म्हणजे तिचा नवरा तो तुझा सुद्धा जावईच. तो कुणी कुणाला बघून घ्यायचा ना, ते तुम्हीच बघून घ्या म्हणजे साहेब. सदू, अरे मॅडम बाहेरून एवढ्या थकून भागून आल्या उन्हातनं. त्यांना बसायला काहीतरी द्यायचं, त्यांना चहा विचारायचा, पाणी विचारायचं. एवढे साधे मॅनर्स नाहीत तुला? असं कसा रेस तू? काय रे? हा? ठीक.
ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. शांत हो, शांत हो. घाबरू नकोस, घाबरू नकोस. काही प्रॉब्लेम नाही. असा वरी मी काय म्हणतो, तुम्ही मालकीण आहात या घराच्या. हं? आता तुम्ही शिक्षा करा त्याला. हं? मी नाही मला नाही नाही, असं नाही, असं नाही. नको काय आहे, माझी ऑर्डर आहे. हं? नको हर्ष. मुस्काट फोडा त्याचा. कम. हर्ष नाही, माझं काय चुकलंय का हर्ष? तुम्ही मला क्षमा करा. मला मारा तुम्ही, पण त्यांना नको ना. मी पाया पडते तुमच्या. हर्ष नको ना प्लीज हर्ष. ओके ओके, शांत हो तुम्ही, शांत हो. हं? सदू, घाबरू नको. ये. काय झालं रे? काय घाबरलास काय? अक्कल नाही तुला? चहा, चहा देताय ना? घरात तुझ्या काय बी फरक नाही भाऊ. हो. आहे तसंच आहे. शाळा कशी काय चालली तुझी? आदर्श विद्यालय चालली आहे, बरी चालली आहे. काय प्रॉब्लेम गिब्लेम नाही ना? का रे? नाही, सहज सहज विचारलं बाबा. तू आता विचारतोयस म्हणून सांगतो. सरकारी ग्रँटचे पैसे अजिबात वेळेवर येत नाहीत. काय काय करून मला शाळा चालवावी लागते काय सांगू तुला. ही जाण्यापूर्वी हिचे दागिने गहाण टाकून शिक्षकांचे पगार चुकवले मी. ग्रँट आल्यानंतर दागिने सोडून आणेपर्यंत ही गेलेली होती. मी तुझ्या शाळेला जेवढी ग्रँट मिळते तेवढे व्याज एवढी देणगी द्यायला तयार आहे. नको नको. त्या बदल्यात तू आमच्या शाळेचं आदर्श विद्यालय नाव बदलून धनाजीराव माने हे नाव ठेवायला सांगशील. नाही भाऊ नाही, नाव घेऊ द्यायले नको. काय नको? नाही पण तरी नको. थँक्यू. माझ्या तत्वात बसत नाही आणि माझ्यावर तुझी मतं लादता येणार नाहीत. ते मी होऊ देणार नाही. माहिती आहे रे मला. अरे तुझ्या बोलण्यात विसरलोच बघ. चहा ठेवलाय, मी घेऊन येतो. राजा, या आष्टीच्या शाळेच्या ग्रँटचा काय प्रॉब्लेम आहे बघ जरा. काय पण असलं तरी दर महिन्याच्या 28 तारखेला पुढल्या महिन्याचे पैसे मिळतील अशी व्यवस्था करायची. बर. कुणाला फोन केलास? शिक्षण मंत्र्याला? नाही रे भाऊ नाही. तू एकदा नाही म्हटल्यावर आपली हिंमत आहे का बे?
ते राजारामाला विचारतो गाडी पाठवली का म्हणून, बाकी काय. नक्कीच ना? आता खातर जमा करून घे बे. हे बघ असू दे असू दे, चहा घे. हा. आसावरी, त्या संधूला काय झालंय ग? लागलंय का त्याला काही? नाही, त्याला शिक्षा मिळाली छोट्याशा चुकीची. म्हणजे यांनी मारलं त्याला. काय? पण का? त्याच्या हातून चहा सांडला म्हणून. या हर्षाला काय वेड बीड लागलाय का? ते एखाद्याचा खून सुद्धा करेल तो. अगं, ही नोकर माणसं गरीब बिचारी आहेत म्हणून बरं आहे, बोलत नाहीयेत ती काही. त्या एखाद्याने पोलीस कंप्लेंट करायची ठरवली तर? मी आले तेव्हापासून हे चिडलेलेच होते. त्यांचं काय बिनसलं होतं कोणास ठाऊक. काही का असे ना, पण एखाद्याला असं गुरासारखं बडवायचा. पूर्वी हर्ष तापट होता, तिरसट होता, ते मी समजू शकते. पण आता ना, तो खुनशी होत चाललाय. नाही, आता मला बोललंच पाहिजे त्याच्याशी. माई, पण आज नको, खरंच आज नको. आणि एरवी ते किती चांगले वागतात ना सगळ्यांशी. तू त्याचीच बाजू घे. आसावरी, अगं एवढा चांगुलपणा बरा नाही. हाय हर्ष. तू इथे काय करतेस? तू माझी आठवण काढलीस आणि मी आले. मी तुझी आठवण. गुड जोक. कम ऑन हर्ष, तर माझ्यापासून काय लपवतोयस? एक माणूस ऑफिस नंतर आपल्या घरी आपल्या बायकोकडे जाण्याऐवजी इथे बारमध्ये एकटा बसून दारू पितो. याची दोनच कारण असू शकतात. एक, तो एक नंबरचा बेवडा असतो जो तू नाहीयेस. आणि दुसरं काय, त्याचं त्याच्या बायकोशी भांडण झालेलं असतं.
म्हणजे तुझं झालेलंच असणार. हर्ष, जेव्हा तू त्या गावंढळ मुलीशी लग्न केलंस ना, तेव्हाच मला कळलं होतं की एक ना एक दिवस तुझ्यावर एकटं बसून दारू प्यायची वेळ येणार. आणि काय ना, माणूस एकटा असतो ना, तेव्हा त्याला त्याच्या चुका कळतात. जशी तुला कळली असेल. मला तुझ्या आयुष्यातून दूर करण्याची चूक वाटत असेल की काश आता या क्षणी प्रियंका इथे असती तर. तुला एक्झॅक्टली असं वाटलं आणि मी आले. झाले अकलेचे तारे तोडून झाले. नाही आणखी काही बाकी असेल तर सांग. अजून खूप काही बाकी आहे रे हर्ष, पण तू चान्सच देत नाही. राईट, जो आजही मी तुला देणार नाहीये. कुठे चाललास? घरी. माझ्या बायकोकडे. ती खूप आतुरतेने माझी वाट बघतीये. ऍक्च्युली काय झालं प्रियंका, आज ड्रिंक्स घ्यायचा मूड आला होता म्हणून आलो होतो इथे. पण मूड बनायच्या आधीच मूड बिघडवणारं तुझं थोबाड दिसलं मला. सो गुड नाईट. मन माझे कधी मला अनोळखी, मन माझे एक जणू सतारमुखी, जीव घेणी हुरहुरन अंतरात काहुर, असून जवळ दोघी कितीक योजनी दूर.